रामकृष्ण हरी वासुदेव सकाळी सकाळी नक्की ऐका. गातो वासुदेव मी ऐक, चित्त ठेवोनिया ठाई भावे एक. डोळे झाकूनी रात्र करू नका, काळ करीत बैसला लेखा ग. काळ करीत बैसला लेखा ग. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. लाहो करा गाठ घाला मूळ बंदी, सांडावा उगिया उपाधी. लक्ष लावून या रहा गोविंदी गा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धी रात्र खाय. पुढे वा बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहे गा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध सोडा माय आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. काही थोडे बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट. तन मन ध्यान द्या लावूनिया नीट, जरी करणे अशल गोड शेवट गा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. विनवितो सकळ जना, कर जोडूनी थोरल माना. दान तुके द्या मज दीना, म्हणे तुक्या बंधू राम म्हणा गा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. संत तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा महाराज काय सांगतात? गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठेवोनिया ठाई भावे एका. मी वासुदेव गात आहे, पण तुम्ही चित्त आणि भाव ठेवून हे माझं म्हणणं तुम्ही एकदा ऐकून घ्या. डोळे झाकून रात्र करू नका. तुम्ही डोळे झाकायचे आणि म्हणायचं नाही नाही आता रात्र झाली, असं चालेल का? नाही नाही, हे लहान लेकरांचे खेळ असतात. झाली रात्र, झाला उजड. कान्होबा महाराज रात्र कशाला म्हणतात? रात्र तर आपोआप होते ना. कान्होबा महाराज तसं म्हणत नाही. कान्होबा महाराज म्हणतात हा काळ टपून बसलेला आहे. मांजर कशी उंदरावर टपून बसते, तसा हा काळ बसलेला आहे आणि तो सगळं काही लिहून ठेवतो. म्हणून डोळे झाकून तुम्ही राहू नका. डोळे उघडा आणि जागे व्हा आणि भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून कान्होबा महाराज सांगतात राम राम स्मरा आधी. भगवंताचं नामस्मरण करा आणि या गोविंदाकडे लक्ष लागू द्या. अल्प आयुष्य आहे हा मानव देह, जास्त नाही. फक्त 100 वर्षाचीच गणना आहे, पण अर्धी रात्र त्याच्यात निघून गेलेली आहे आणि बालपण गेलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि रोग पीडा दुखणं खुपणं ह्याच्यामध्ये काही गेलेलं आहे. आणि भजनाला किती उरलंय सांगा ना. त्याच्यामुळं क्षणभंगूर नाही भरवसा, ह्याचा भरोसाच नाही या देहाचा. त्याच्यामुळं आपण आता सावध व्हा आणि भजनाला लागा. ही माय आशा सोडून द्या
आणि हुशार व्हा, नाहीतर गळ्यात फासा पडल बरं, हुशार नाही झाले तर. पुढं लय मोठा खड्डा आहे, पुढे थोर आहे वळसागा. म्हणून कान्होबा महाराज सांगतात, मी वासुदेव होऊन तुमच्या दारामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला हाक मारत आहे का तुम्ही आता तरी भजनी लागा आणि त्या भगवंताचं नामस्मरण करा, तन मन धन हे भगवंताला अर्पण करा. कान्होबा महाराज म्हणतात, मी वासुदेव होऊन तुमच्या दारात आलेलो आहे आणि माझी एवढी विनवणी आहे का तुम्ही मोठे लहान सगळ्यांना सांगतोय का तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. हे एवढंच मला दान पाहिजे का तुम्ही मुखामध्ये राम नाम ठेवा.